हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. कशा आहात तुम्ही? सर्व मजेत आहे का? मी पण मजेत आहे. तर आज मी नवीन ब्लॉग घेऊन आले आहे. तर मी एक त्याच्यामध्ये रेसिपी दाखवणार आहे. तर नाश्त्यासाठी एकदम सुपर आणि हेल्दी रेसिपी बनवली आहे. तर मी आज इडली बनवणार आहे, एकदम हेल्दी आणि टेस्टी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मी तुम्हाला दाखवते इडली कशी बनवली, काय सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. तर फ्रेंड्स, सकाळी सकाळी आम्ही सर्व फ्रेश होऊन ब्रश करून नंतर मी इथे चहा वगैरे ठेवली होती. नंतर सर्वजणांनी चहा आणि दूध, तनिष्का दूध घेतले तर तिने दूध घेतले होते. त्यासोबत त्यांना बिस्किट आणले होते, ते बिस्किट खात होते. तर बघा, दोघीजणी बिस्किट आणि ते चहा खात पित आहे. तर इथे आम्ही कधी कधी नाश्त्याला खारी वगैरे तोस आणत असतो. जर नाश्त्याला काही नसले तर आम्ही सकाळी चहा खारी किंवा चहा तोस खातो. तुम्ही पण खाता का? कमेंटमध्ये कळवा. आणि बघा, मी पण मग चहा खारी खाल्ली. आणि कधी कधी कसं असतं, महिलांसाठी म्हणजे काम खूप असतं, त्यामुळे कधी टाईम भेटत नाही. तर मग सकाळी थोडंफार खाऊन घेतलं की नंतर कामाला मोकळं. तर बघा, इथे मुलींचा मी अभ्यास घेत होते. तर बघा, सकाळी सकाळी त्यांचा अभ्यास घेऊन घेते, कारण संध्याकाळी ते आल्यानंतर अभ्यासाला टाईम नाही भेटत. तनिष्का काहीतरी सांगत होती बघा. छान छान सांगितलं. असे बनतं का बटरफ्लाय? तर आज मी नाश्त्यासाठी स्पेशल बनवले होते. तर मी पीठ भिजवले होते बघा. म्हणजे आदल्या दिवशी डाळ आणि तांदूळ 7 ते 8 तास भिजू घातले. नंतर रात्री वाटून परत 7 ते 8 भिजवले. तर नंतर बघा, सकाळून खूप छान फुलले आहे पीठ. तर इथे याच्यात सोडा आणि मीठ ॲड केलं आहे मी. आणि थोडेसे पाणी टाकून बघा चांगले फेटून घ्यायचे आहे. तर इडली खूप शरीरासाठी हेल्दी असते, हेल्दी नाश्ता आहे. तर आम्ही मधून बनवत असतो. मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. तर बघा, पीठ असे फेटून घ्यायचे छान. तर रेडीमेड आणण्यापेक्षा तुम्ही घरी छान प्रकारे करू शकता. तर इडली पात्रामध्ये पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये चिंच थोडीशी टाकली, कारण त्यामुळे काळं पडत नाही भांडं. तर बघा, सर्व प्लेटांना असे आपण तेल लावून घ्यायचे, त्यामुळे चिकटत नाही. आणि बॅटर त्यामध्ये टाकून द्यायचे. तर तुम्ही कशा प्रकारे इडली बनवता, तर तुमची इडली कशी होते कमेंटमध्ये कळवा. तर फ्लफी आणि एकदम सॉफ्ट होण्यासाठी 7 ते 8 तास भिजणे महत्त्वाचे आहे, डाळ आणि तांदूळ. त्यानंतर वाटल्यानंतर परत ती 7 ते 8 तास भिजणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे इडली फ्लफी आणि खूप सॉफ्ट होते, टेस्टी होते. तर बघा, इडली पूर्ण लावून झाली आहे. तर आपण आता याला स्टीम करून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटात अगदी छान इडली तयार होते. तोपर्यंत आपण इथं चटणीची तयारी करणार आहोत. तर शेंगदाणे भाजून घेतले, त्याचे थोडेसे साल काढून घेतले आणि मिक्सरमध्ये ते टाकून घेतले. नंतर इथे थोडंसं खोबरं पण घेतलं मी. तर ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे. तुम्ही कोरडे घेऊ शकता, वाळले सुकं खोबरं, पण ओल्या खोबऱ्याने छान टेस्ट येते. तर याचे बारीक तुकडे करून घेतले मी इथं. तर मुलींच्या डब्यावर पण मी आज हेच देणार आहे आणि आम्ही नाश्ता पण करणार आहे याचा. तर बघा, आता खोबरं बारीक चिरून घेतलं. आता मिक्सरमध्ये त्यामध्ये ॲड करू आपण जे शेंगदाणे टाकले, त्यामध्येच हे ॲड करायचे. तर बघा, असे बारीक तुकडे करून घ्यायचे खोबऱ्याचे आणि ॲड करायचे. नंतर यामध्ये हिरवी मिरची 7 ते 8 ॲड केली. तुम्हाला जसे तिखट पाहिजे तसे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या. कोथिंबीर ॲड केली, मस्त हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तनिष्का अशी बाहेर फोन घेऊन बसली होती बघा. याच्यामध्ये दही ॲड केले आहे. तर तुम्ही इथे चिंच पण टाकू शकता. दह्यानी पण छान टेस्ट येते, चिंचानी पण छान टेस्ट येते. तसं तुमच्या आवडीनुसार. पाणी टाकून थोडीशी अद्रक टाकली. अद्रक इथे विसरले होते मी. तर अद्रक टाकून नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे छान चटणी. तर बघा, रेडी आहे. किती छान झाली बघा चटणी. तर आपण ही फोडणी देऊन घेऊया. तर कोणी फोडणी चटणीमध्ये टाकता, पण मी इथे फोडणी करून मग चटणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर कढईमध्ये तेल टाकले, नंतर जिरे मोहरी टाकले. बघा, थोडेसे तडतड झाले की लाल झाले की मग त्याच्यामध्ये आपण चटणी सोडणार आहोत. तर इथे कढीपत्ता तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हता तर मी ॲड केला नाही.
तुम्ही इथे कढीपत्ता वगैरे हरभऱ्याची डाळ ॲड करू शकता. तर बघा आपली इडली किती छान फुगली आहे. तर बघू शकता तुम्ही. थोडीशी थंड झाल्यानंतर मी इथे थोडं काढून घेतले आहे इडल्या. मग तर एकदम सहज निघतं. आपण तेल लावल्यामुळे काय होतं, इडल्या सहज निघतं. बघा टेस्टी नाश्ता रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा तनिष्काच्या डब्यात पण मी तेच देत होते. तर वेगळं काही करायची गरज नाही. हेल्दी पण आहे, मुलांना छान असते, तर त्यामुळे तुम्ही करू शकता. बघा तिची शाळेची तयारी झाली आहे. तर आता मी डब्यामध्ये इडली भरते आहे. तर ती नाश्ता पण करत होती. तर मी पण आता नाश्ता करायला बसणार आहे. थोडं तिची शाळेची तयारी करून दिली मस्त. सकाळी सकाळी खूप गडबड असते, पण त्यामध्ये सर्व कामं आपले आटपून सर्व टाईम हँडल करावा लागतो. मुलांचे आवरून देणे, सर्व त्यांचा डब्बा बनवणे, सर्व कामं करावं लागतात. तर बघा मी तिची वेणी घालून दिली. पूर्ण गडबडीमध्ये नाश्ता पण केला आणि आता नाश्ता करायला बसले. तर कारण कसं आहे, खाल्ले की आपल्याला ताकद असते, त्यामुळे थोडंसं नाश्ता करावाच लागतो. तर महिलांसाठी एक हे की कारण त्यांनी नाश्ता केलाच पाहिजे. बघा इडली खूप छान झाली, मी सांगते आहे, खूप टेस्टी झाली. तुम्ही नक्की ट्राय करा घरी. बघा आता तनिष्काची गाडी आली आहे. तिची 12 वाजता शाळा असते, तर ती शाळेत चालली आहे. बघा गाडी आली आहे. तर तिला खाली सोडवायला गेले होते मी. तर इतक्या गडबडीमध्ये तिला पण खाली सोडवायला गेले. परत ती शाळेत गेल्यानंतर परत दुसऱ्या मुलीचे पण आवरले. नंतर घरामध्ये घाण झाली होती, तर सर्व झाडून वगैरे काढले मी. तर आपले हे रोजचे कामं चालूच असतात. तुम्हाला तर माहिती आहे, झाडून काढणे, भांडे घासणे, फरशी वगैरे सर्व कपडे, सर्व दिवस त्याच्यामध्ये जातो. तर बघा मी असा कचरा भरून घेतला. नंतर कपडे धुवून घेतले. सर्व गडबड असती. तर छान कपडे धुवून घेतले मी. आणि बघा अनुष्काला बॅग भेटली शाळेत, ती अशी दाखवत होती. तर नंतर कपडे वाळून घेतले. तर आजचा दिवस छान गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.